नमस्कार. वायू मित्रांना माझा नमस्कार. आज मी जिथे उभा आहे ते शिवणेमध्ये आपण ज्या नवीन वर्कशॉपमध्ये रेंटेड वर्कशॉपमध्ये शिफ्ट झालेलो आहोत ती जागा आहे. गेल्या 1-1.5 महिन्यात ह्या सगळ्या युद्धाच्या वास्तवामुळे आपल्याच कामाचं महत्त्व मला पुन्हा एकदा जाणवलं आणि मला असं वाटतं की आता फक्त मी एकट्याने किंवा एक वायू कंपनी म्हणून असं हे काम पुढे चालू ठेवण्यात काहीच पॉईंट नाही. आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आपल्या सगळ्यांना अजून कृती करावी लागेल. कृती करणाऱ्या लोकांची एक कम्युनिटी बिल्ड करावी लागेल. कॉन्शियस कन्झ्युमर्सची एक कम्युनिटी बिल्ड करावी लागेल. आणि या दिशेने पुढे विषय नेण्यासाठी असा विचार आहे की दर शनिवारी आपल्या या वर्कशॉपवर आपण एक ओपन हाऊस करावा. या भेटींमध्ये आपल्याला पुढे एकत्र येऊन काय करता येईल अशा विषयांबद्दल चर्चा करावी. अजून कुठली कृती करता येईल याच्याबद्दल चर्चा करावी. तर तुम्हा सगळ्यांना मी या शनिवारीच्या वर्कशॉपवर येऊन एकत्र भेटण्याचं निमंत्रण देऊ इच्छिते. थोडंसं तुम्हाला वर्कशॉप दाखवतो आणि इथे आपण काय काय करण्याचा प्रयत्न करतोय हे सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ही आपली कल्चर बँक आहे जिथे आपण नवीन जे मायक्रोबियल कल्चर निर्माण करणार आहोत ते इथे बघतो. पण याचबरोबर असा विचार आहे की आम्ही जे 15-20 लोक रोज इथे येऊन काम करू तर आम्हा सगळ्यांचं रोजचं जेवण आम्ही या गॅसवर बनवू. पूर्ण वर्कशॉपमध्ये जे काही आम्ही निर्माण करतो आहोत ते एका रेंटेड वर्कशॉपमध्ये आहोत याचा विचार करून करतो आहोत. जेव्हा वेळ पडेल तेव्हा हे सगळं उचलून दुसरीकडे नेता येईल अशा वृत्तीने ह्याच्याकडे पाहतो आहोत. त्यातली एक गोष्ट त्याचबरोबर आम्ही जिथे जिथे मटेरियल्सची निवड करायची आहे ती नॅचरल मटेरियल्सची करता येईल का असा विचार करतो आहोत. जसं की इथे जी पार्टिशन्स बनवलेली आहेत ती बांबू आणि वापरलेलं पाईनवूड याच्यापासून बनवतो. प्रतीक्षा म्हणून आपले एक क्लायमेट ऑन्टरप्रिन्युअर आहे प्रतीक्षा शेळके. तिचं जंगल बाउंड नावाची एक संस्था ती चालवते. तिने आपल्याला ही पार्टिशन्स बनवून दिलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे की आपण मैल्यावर चालणारे बायोगॅस सुद्धा बनवतो. जेव्हा मी इथे शिमणेला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला तर जेव्हा मी विचारलं की इकडची टॉयलेट्स आहेत तर त्या टॉयलेटचा आउटपुट कुठे जातो तेव्हा मला प्लेनली सांगण्यात आलं की नदीत. आणि ते इतकं जास्त मला लागलं की तेव्हाच माझा निर्धार झाला की इथं जे आपण टॉयलेट बांधू तर तो मैला आपल्या ड्रेनेजमध्ये जाणार नाही, तो आपल्या राजहंस बायोगॅसमध्ये जाईल आणि त्याच्यातनं बाहेर आलेल्या पाण्यावर आपण या वर्कशॉपमध्ये जमेल तितकं उगवू. तर वरच्या लेव्हलवर आम्ही हे टॉयलेट ब्लॉक बांधणार आहोत आणि त्याचा आउटपुट जाणार आहे आपल्या राजहंस बायोगॅसमध्ये. या बाजूला ऑफिस स्पेस होणार आहे आणि इथे योगेश माझा मित्र आहे जो आर्किटेक्ट आहे योगेश कुऱ्हाडे. तर तो इथे बांबूचं स्ट्रक्चर उभं करून एक छान ऑफिस स्पेस निर्माण करण्यासाठी मला मदत करतो आहे. मागच्या बाजूला आपली पॅन्ट्री असणार आहे की जिथे आपण आपलं रोजचं जेवण तिथे बनवू आणि इथेच कुठेतरी मी व्यायाम करण्यासाठी पुलअप बार सुद्धा लावणार आहे. पुलअप बार आणि डबल बार म्हणजे त्या बार्सवर व्यायाम करून एका बाजूला आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं, चांगलं जेवायचं आणि जसं स्वतःला जपायचं तसंच पर्यावरणाला जपण्यासाठी सुद्धा उपाय विकसित करायचे. या सगळ्या चळवळीत सामील होण्यासाठी म्हणून या शनिवारी आपण भेटण्याचा घाट घातला आहे. त्याची जास्तीची माहिती मी सोबत मेसेजमध्ये देतोच. भेटूयात शनिवारी लवकरच. धन्यवाद.